नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत आणि या ठिकाणी अतिशय रंगतदार अशी हे निवडणुकीची उमेदवारी ज्याला जाहीर झालेली त्या प्रभागामध्ये अतिशय रंगतदार लढाई होताना आपण पाहणार आहोत। आणि याच प्रभागामध्ये ज्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे ते सागर नरवडे आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत लोकांचा, जनतेचा, मतदारांचा कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतोय। नमस्कार, मी सागर त्र्यंबक नरवडे, प्रभाग क्रमांक 7 मधून मी निवडणूक लढवत आहे। माझ्यासोबत पूजाताई पोटवळे ह्या पण माझ्यासोबत गेले अनेक 10-15 दिवस झाले आम्ही रोज प्रचार सुरू केलेला आहे। त्या संदर्भात आजपर्यंत आम्ही एक 7वी फेरी आज आमची या प्रभागात चालू आहे। आम्ही होम टू होम सकाळपासून सर्व मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करतोय। आज या प्रभागामध्ये सागर दादा जर पाहिलं तर लोक खूप उत्सुक झाले की सागर नरवडे ह्या व्यक्तीला लवकरात लवकर आम्हाला नगरसेवक म्हणून नगर परिषदेत पाठवायचं काय भावना आहे? नक्कीच, कारण की त्या मागचं कारण असं आहे की सर्व लोकांनी जवळपास 15 वर्ष झाले या समाजकार्यात काम करतोय। शिरूरच्या प्रत्येक जडणघडणीत माझा सहभाग असतो, प्रत्येक उत्सवात माझा सहभाग असतो, त्यामुळे मला वाटत नाही की माझ्या प्रभागात मला कोणत्या प्रकारची अडचण येईल। तर पूजाताई, आज प्रभागामध्ये फिरत असताना महिलांचा कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद मिळतो? नमस्कार, मी पूजा पुष्कराज पोटाळे, प्रभाग क्रमांक 7 मधून नगर परिषदेत निवडणूक नगरसेवक पदासाठी उभी आहे। आज मी दादांसोबत फिरते, गेल्या 10-12 दिवसापासून आम्ही फिरतोय। बऱ्यापैकी महिलांचा प्रतिसाद मला खूप चांगल्या प्रमाणात भेटतोय। आतापर्यंत किती मतदारांपर्यंत पोहोचला आहात तुम्ही? बऱ्याचशा मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करताय। येणाऱ्या काळामध्ये नेमक्या महिलांच्या आपण पदयात्रेदरम्यान काही समस्या कोणी घेऊन आलाय का? काही समस्या जसं पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याची समस्या, स्वच्छतेबाबत आणि रस्त्यांबाबत समस्या सांगितल्या तर महिला म्हणून त्यांच्या समस्या सोडवण्याला आपण प्राधान्य देणार आहात? हो, नक्कीच, नक्की देणार। तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शिवशाही न्यूज कडून खूप साऱ्या शुभेच्छा। हे होते प्रभाग क्रमांक 7 मधील तरुण, तडफदार आणि युवा नेतृत्व का ज्यासाठी आज त्या प्रभागातील सर्व मतदारांचं लक्ष लागून आहे का या निवडणुकीमध्ये नेमकं जनता कोणाला कौल देणार आहे आणि कोणाच्या अंगावर गुलाल उधळला जाणार आहे हे पाहणं अतिशय रोमांचक असेल। शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठाण, शिरूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।